नंबर आहे, मटक्याचा नंबर आहे. चला, सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, बोहनीची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. सन्माननीय सभागृहपती आदरणीय मंजिता मिलिंद पाटील यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा सरपंच चषक 2025 या स्पर्धेचे आयोजक दिनेश पाटील आणि जुगल घरत दोघे हे मजबूत आहेत, बरोबर की नाही. एका बाजूला उखळ, दुसऱ्या बाजूला मुसळ. पंच आहेत, तुम्हाला नाही. तुम्हाला जर बोले तर आमच्या पगाराला कात्री लावणार, बरोबर की नाही. चला, स्पीडअप करा. अंपायर परेश पाटील. परेश पाटील काय धरून बांधून मुसलमान आहे. पाणी भरपूर आहे, पाण्याचं टेन्शन नाही, पाण्याचं टेन्शन नाही. चला, अतिशय दमदार मैदान आणि हे परमनंट मैदान आहे ना, ठाणकेश्वर मैदान. येस, आणि भेंडकर गावची शान. म्हणजे बऱ्याच स्पर्धा इथं होत असतात. हे मल्टीपर्पज मैदान आहे, कोणी या इथं खेळा. चला, पहिले षटक प्रगती पथार. बॉलिंग मार्ग तयार. संघाचा पहिला गोलंदाज, पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. तुषार बर्गे. पहिला तले बर्गर. आता पिझ्झा काय करणार. चला, स्पीडअप करा प्लीज. अंपायर विनंती करतो प्लीज. बरेच मॅचेस बाकी आहेत. तब्बल वाजले 12 आणि पहिली फेरी अजून बाकी आहे. बंटी जोशी आणि सोहेल शेख. चला, स्पीडअप करा. शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड गली, बॅकवर्ड पॉइंट. आणि हा यस, पहिला चेंडू केलेला. 11 मागूया. दमदार टायमिंग, अफलातून फटका आणि हा अतिशय दमदार स्ट्रोक, मॅग्निफिशंट ड्राईव्ह. आणि हा पहिला चौका 4 धावांसाठी. नेत्रदीपक टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धावसंख्या झाली 4 वर. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. धावसंख्या झाली 4 वर. बिनबाद 4, 4 पॉनन. अतिशय दमदार सलामी. प्रशांत बर्गे तयार. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदावर. आणि हा पुन्हा हलक्या त्यानं पुश केला, टॅप केलाय. मिळेल फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंग होईल. संघाची धावसंख्या झाली 5 वर. 2 धावा धाव. संघाची धावसंख्या झाली 6 वर. बिनबाद 6 दमदार सलामी. बामणडोंगरी संघानं मात्र दमदार विजय प्रस्थापित केला. प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः नामोहरम केलं. आणि ह्या चेंडू ऑनसाईडला. आणि हा चेंडू जाईल डीप फाईन लेग, लॉंग लेग यांच्यामधून. आणि मिळतील 4 धावा. दमदार टायमिंग, मिस फिल्डिंग. 4 आहे का? 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. संघाचा टोटल स्कोर झालाय 10 मार. बिनबाद दमदार सलामी. घनसोळी. प्लीज, जेव्हा आम्ही बोलू तेव्हा वाजवा प्लीज. तुम्हाला सुपारी मिळेल, टेन्शन नको. मिलिंद पाटील भक्कम आहेत. हो, बॅटची लिडिंग एज. आणि हा पहिला धक्का जबरदस्त आउट स्विंगर. आणि पहिला धक्का पहिल्या विकेटचं बदन. धावसंख्या 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. डीजे आता वाजव. संघ पहिला गडी करत, पहिला हादरा, पहिल्या विकेटचं बदन, पहिला मुतखडा बाजूला किडनीमध्ये अडकलेला.
बंटी जोशी बॅक टू द डगआउट. धावसंख्या 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिली विकेट भुईसपाट. पहिल्या विकेटची अकालपट्टी. प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या विकेटचं एन्काउंटर. 1 डाऊन द फलंदाज नमित पगडे सध्याच्या घडीतला अतिशय ध्वस्त फलंदाज. आरसीसी पेठमध्ये जेव्हा विजय होताना नमित पगडे मात्र याचं मोलाचं सहकार्य असतं. एक दमदार फलंदाज. धावांचं मशीन यंत्र रसायन मिसाईल धावांचा आगडोम. बॉलिंग मार्को तयार. संघाच्या वतीनं पहिले षटक खेळलेत प्रशांत नमित पगडे. चला स्पीडअप करा प्लीज. ये देखो. हो येस पुन्हा एकदा दमदार टायमिंग आणि हा पहिला जबरदस्त वज्र डोला आणि हा संघाचा पहिला दमदार सिक्सर. 6 रन. हा पहिला अटॅकिंग स्ट्रोक काउंटर अटॅक दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग. 6 रन संघाची धावसंख्या 16 वर. जबरदस्त धावसंख्या कमाल धावसंख्या. धावांचा लगादा धावांचा तगादा धावांचा रतीब धावांची गंगाजली धावांची गटार गंगा. 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. यस जुगल घरात यांचे यस कोण खास मित्र आहेत. गुड्डू यांचा आज वाढदिवस आहे. बघूया जुगल घरात. मिस्टर गुड्डू यांचा वाढदिवस. या शुभेच्छा देतो. जिवेत शरद शतम. आणि हा पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आहे. बघूया धावा किती मिळतील. 2 धावा. संघाची धावसंख्या झाली 18 वर. 18. अतिशय चांगली दमदार सलामी. पहिल्या षटकात जर बंटी जोशी ज्याने आउट स्विंगर होता स्टिअर करायचा दाब घ्या. एक जबरदस्त चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी ट्रॅव्हल केली. संघाची धावसंख्या 20 किती धावाल्या 16. 18 वर 18. आणि षटक क्रमांक पहिले संपुष्टात. 6 चेंडू 18 धावा. चांगली सुरुवात. जबरदस्त धावसंख्या कमाल धावसंख्या. धावांचा डोळारा धावांची मसनवट. माझ्या समवेत आज असतील दुसरा बॉलर विनीत पाटील. घनसोळी संघाचा दुसरा मीडियम पेसर. टॉस जिंकला घनसोळी संघाने पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग. आणि प्रतिस्पर्धी संघ आरसीसी पेठ हा बलाढ्य संघ त्यांच्या समोर. एकीकडे महायुती दुसरीकडे महाविकास आघाडी. असा हा विद्यमान सामना. राजकारण सोडावं कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ फनी गेम. मिलिंदजी पाटील आमचे मॅडम त्यांचे ते यजमान आहेत. त्यांनी आम्हाला बोलावं. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आसुराम गरत हे आमचे मध्यस्थ आहेत. कारण मध्यस्थाच्या कुठं लग्न जमत नाही ना काही व्यवहार होत नाही. कारण दलाल हा फार महत्त्वाचा असतो. म्हणजे दलाल नाही कारण हे आमच्याकडे काही कमिशन घेत नाहीत. हे फक्त असंच नुकतं नावावर. कुठेतरी मध्यस्थ पाहिजे का. जर तुम्हाला पोचायचं असेल बघा साहेबाबरोबर पहिल्यांदा पिऊनला गाठावं लागतं. त्याला चाबान द्यायला त्यांच्या साहेबांजवळ जाणार. चला बॉलिंग मार्ग तयार. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर नवीन गोलंदाज विनीत पाटील आणि खेळेल सोहेल शेख. हो येस अप्रतिम डिलिव्हरी. आणि हा पुन्हा एकदा मिळतील दमदार टायमिंग. संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत होईल 22-22. आरसीसी पेठ संख्या 1/22. 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार स्पर्धा. रायगड जिल्ह्यामधील नामवंत स्पर्धा उरण तालुक्यामधील भेंडकल हे अतिशय गाव आहे. खरं म्हणजे यांची जी पालखी असते ना विठोबाची फार वर्षापूर्वी आम्ही इथे एन्जॉय केली होती. 2 दिवस पालखी पोचत नाही.
यस पुन्हा एकदा यस अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा आणि निखिल मडवी आणि धक्का बसेल दुसऱ्या विकेटचं बदल. नवीन फलंदाज तन्वीर शेख नवीन फलंदाज. राव गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, शिंदे गेले, फडणवीस आले. नवीन फलंदाज. एक गाठ तुटल पण खोबऱ्याच्या वाट्या तुटणार बघा. एक वाटे मिक्सरची ब्लेड फाटेल पण खोबरा फाट टणक असतोय. जास्त प्रॉब्लेम असेल तर एकावर अजून एक चढवा, 2-2 लावा. चल नवीन बॅट्समन तन्वीर शेख. यस तन्वीर शेख याने पुन्हा एकदा आक्रमक बॅटिंग जबरदस्त रवैया आल्या प्रहार केला. संघाचा टोटल स्कोर झालाय 26. दमदार टायमिंग, धुंद फुंद सुरुवात, आल्या आपला रवैया जो तेवर आणि पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. प्रत्येक घेणारा प्रत्येक फलंदाज आल्या आपला पहिल्या चेंडूवर कोणी षटकार ठोकला, कोणी चौकार ठोकलाय. धावसंख्या झाली 26. चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या 2/26. आणि हा पुन्हा आता चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक चेंडू जाईल डेबिश पॉइंटला. आणखीन एक तडाखा मिळते, 4 धावा सलग, दुसरा चौकार. नेत्रदीप बटका, विलक्षण लक्षणीय बटका. संघाची धावसंख्या पहिला उडी, धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गट. टोटल स्कोर इज 30. स्वर्गीय प्रशांत भाऊ पाटील घनसोळी विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम पार्थ एंटरप्राइजेस आरसीसी पेठ. 2 बलाढ्य संघ आमने सामने. हो येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, पंचांचा निर्णय होऊ द्या. येस वाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशाहीन मारा. कारण पंचांचा हा लेट करंट आहे. जसा गोटे अंपायर मिनिटानंतर देणार डिसिजन. कारण दोन्हीही कामचाला पंच आहेत. एकीला परेश पाटील, दुसरीकडे आहेत कोण आहे रे दुसरा, शरद म्हात्रे. येस नक्कीच. येस पुन्हा एकदा येस आउटसाइड द ऑप्शन. पुन्हा एकदा चेंडू गेलाय गलेने थडम्याने बंदाचा लेग बायचा इशारा. अवांतर धावसंख्येत बस. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. संघाचा टोटल स्कोर झालाय 32-32. 2/32 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सद्यस्थिती विद्यमान अवस्था बॉलिंग मार्क तयार. नवीन षटक क्रमांक 3 प्रगतीपद, 2 प्रगतीपदावर. अतिशय दमदार स्पर्धा. माझ्या समवेत असतील अमित म्हात्रे फ्रॉम जोहेगाव. आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, चांगलं कमबॅक. अवसाद ऑप्शन चेंडू गेला फॉरवर्ड शॉट लेगला, डॉट डिलिव्हरी. आणि षटक क्रमांक 2 संपुष्टात. 12 चेंडू संघाची धावसंख्या 32. म्हणजे प्रति षटकामागं 16 धावांचे इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट 12 balls having bowled. टोटल स्कोर इज 32 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आरसीसी पेठ संघाची दमदार सलामी, धुंद फुंद सुरुवात. 12 चेंडू 32 धावांचा डोलारा. नवीन गोलंदाज. 5 षटकांचा सामना असेल. पहिली फ्रेश मॅच 5 षटकांची. त्याच्यानंतर अनुराग मिश्रा. अतिशय दमदार स्पर्धा. करी स्पर्धा टोटली व्यावसायिक आहे. ही काय पानाची टपरी नाही, कोणीही बसला तरी चालेल, बरं की नाही.
ताकदीचे समालोचक, ताकदीचे अंपायर, कॉमेंटेटर आणि जास्तीत जास्त लोकल त्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न. उमंग भोईर असतील, परेश पाटील असतील, त्याच्यानंतर सुनील म्हात्रे असतील, शरद म्हात्रे. चला नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. मिश्रा कंपनी. पहिला चेंडू, तिसरं षटक प्रगती पदावर. ठेवणीतलं तिसरं पहिलं षटक, संघाच्या वतीने तिसरं षटक. पहिला चेंडू तयार. अतिशय दमदार स्पर्धा, क्रिकेटचा हा कुंभमेळा. चला स्पीडअप करा प्लीज, दोन्ही संघाला विनंती असेल, कारण तुम्हाला 25 मिनिटाचा कालावधी असेल एका इनिंगसाठी. हो येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आणि हा जबरदस्त टायमिंग आणि हा पहिला दमदार सिक्सर. अकुट्ट हाफ ट्रॅकर केलं आक्रमण आणि हा बेबंद फटका, बुलंद फटका, डीजे ठोक दे. यांचा हा जबरदस्त टायमिंग, अफलातून फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह. संघाची धावसंख्या झाली 38, 38, 3 8. अतिशय क्लास बॅटिंग, दर्जेदार टायमिंग, ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, मॅग्निफिशियंट स्ट्रोक्स. अनुराग मिश्रा तयार. संघाच्या वतीने तिसरं षटक, आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक. PTC यांचं हे लाईव्ह टेलिकास्ट. हो येस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, चांगलं कमबॅक करतोय आणि थोडासा फर्मिंग झालाय. तर मिळेल 1 धाव. संघाची धावसंख्या झाली 2 धाव. संघाची धावसंख्या झाली 40. 2 धावेचा बेनिफिट. संघाची धावसंख्या 40. अतिशय चांगली धावसंख्या. जर ही 60-70 क्रॉस केली तर नक्कीच घनसोली संघासाठी डोकेदुखी ठरेल, कारण प्रल्हाद डेसंग, आरसीचे पेठ, रायगड आणि नवी मुंबई आणि हा येस, पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, खोदून काढलाय चेंडू. तर मिळेल फक्त 1 धाव. दुसऱ्या धावपासून वंचित. संघाची धावसंख्या झाली 41, 41, 41. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. येस, पार्थ एंटरप्राइजेस. षटकारांची तिकडी 3000 आणि चौकारांची 2000. ही पहिली ऑफर आहे. ATM खुला आहे. पार्थ एंटरप्राइजेसचे जे आमचे पॅकर्स आहेत, आरसीचे पेठ संघासाठी बघूया. षटकार 3 मारा. समीर जाधव, त्याने म्हटले संघ हा पुरस्कृत केलाय, कारण ज्याची ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, नाही का, दुसऱ्याला कशाला लावणार, त्यांना काय खाच पडलंय. बरं की नाही. बॉलिंग मार्क तयार. अनुराग मिश्रा. आगामी चेंडू तयार. येस, आउटसाइड ऑप्शन. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येऊ द्या. उजव्याच्या बराच बाहेरून. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीर मारा. 1 धावेचा मलिदा, 1 धावेचा चाकणा. अतिशय खराब चेंडू. संघाची धावसंख्या झाली 43. नक्कीच तुमच्या अनाउन्समेंट फक्त एकदा होणार प्लीज. धावसंख्या 44, 4 वर 4, 44. लेफ्टा महोदय, काय गरज आहे, काय गरज आहे. सरळ बॅटने खेळा ना. डॉट डिलिव्हरी. जर सरळ बॅटने खेळला असता किंवा पुश केला असताना जरा ऑफ साईडला नक्कीच 1 धाव मिळाली असती, परंतु ये मानकुटे भूत आहे ना. बॉलिंग मार्क तयार. अनुराग मिश्रा.
हो येस पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी आणि चेंडू जाईल दोघांना चकून उंगारा दिला होल दिली हुलकावणी दिली आणि गेला डेप दरम्यानला 4 धावांसाठी 4 रन्स टोटल स्कोर इज मुव्हिंग. झाले 48 आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात जवळजवळ 16 धावांचं टार्गेट इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट राहिले 12 चेंडू जबरदस्त स्लग ओव्हर डेथ ओव्हर कुटाकुटीचं मारामारीचं हाणामारीचं षटक. नवीन गोलंदाज टॉस जिंकला घनसोली संघानं आणि पहिल्यांदा स्वीकारले फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघ रायगड जिल्ह्यामधील एक नामवंत संघ आरसीसी पेठ फॉर द एंटरप्राइजेस विजय भोईर. 3 षटकार मारा तुम्हाला मिळतील 3000 3 चौकार मारा तुम्हाला मिळतील 2000 आमच्याकडे कॅश आलेली आहे. येस नाही नाही ना त्या GST कापून घेऊ ना आपण बरोबर की नाही. 18% GST आहे 18 ते 54 म्हणजे 540 असेच गेले रोकडा हिसाब बरोबर की नाही. अमित मात्र बरोबर की नाही 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 तेच नशिबात ते प्यायला बसले त्यांच्या आता येतील शुभेच्छा दादा. एक पॅक घेतला शुभेच्छा द्या. अरे पण काय पाठवा नाही इथं. बॉलिंग मार्क होता 4थं षटक प्रगती पदावर आणि वेल कॅच आणि हा विकेट जाईल 3री. बॉलिंग मार्क होता नवीन गोलंदाज विजय भोईर 40+6 एक जबरदस्त प्लेयर विजय भोईर. आसुराम घरत ज्याने 40+ परंतु सध्या त्याचा जर परफॉर्मन्स बघितला ना विजय भोईर आणि अतिशय ताकदवर अनुभवाचा पुरेपूर फायदा आणि बघा आल्या आल्या पहिल्यांदाच एक दणका दिला संदीपजी पाटिल धन्यवाद. यस ये देखो ये अंपायर है जैसे गांव के राजेंद्र घरत ये संदीप पाटिल इनकी जो तिकड़ी है ना 1.5 पैर. अच्छा अच्छा आणि नवीन फलंदाज सिद्धेश कोहली इज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवीन कंटेस्टंट नवीन प्रति बॉलिंग संघाची धावसंख्या 3 बाद झाली 48 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर बॉलिंग मार्क व तयार डावखुरी हाताचा एक जबरदस्त गोलंदाज विजय भोईर. सध्या फार अतिशय चर्चेत असलेला हा गोलंदाज ज्याने घनसोळी संघाला बऱ्याच ठिकाणी जे अतिशय टाईट गोलंदाजी करू प्रतिस्पर्धी संघाला जेरी सानारा रणजी सानारा अतिशय खुकार गोलंदाज विजय भोईर तयार. हो येस पुन्हा एकदा फुलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला अतिशय चांगली गोलंदाजी बघा चूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 49. ज्यावेळी तुमचा धावांचं टार्गेट 16 पर्यंत जातं त्याच्यानंतर हा अचूक टप्पा खरं म्हणजे हे षटक आहे मारामारीचं देम आहे धरणीट आहे ठोकाठोकीचं षटक आहे अनुभवाची शिदोरी आहे. कारण हा रेग्युलर म्हणजे 40+ मध्ये खेळतोय विजय भोईर. डावखोरी हाताचा जबरदस्त फिरकीपटू आहे दोन्ही अँगलने अतिशय स्पिन गोलंदाज करणारा हे एक जबरदस्त गोलंदाज. बॉलिंग मार्क तयार. चला अंपायर जरा स्पीडअप करायला सांगा प्लीज. येस पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू आणि हे चांगलं टायमिंग बघूया आणि फलंदाज आहे 4 धावांसाठी दमदार टायमिंग विजय होईल. कारण असे फटके तुम्हाला खेचावे लागतील. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 53 53 बघा चांगलं टायमिंग अक्षरशः खोदून काढला चेंडू
पीटीसी लाहीव यांचं क्वालिटी आणि क्लिअरिटी. जोरदार अपेल, चेंडू गेलाय गली आणि थर्डमॅन यांच्यामधून. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 54 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 balls to go in the 4th over. उमंग भोईर अतिशय दमदार समालोचन, सूत्रसंचालन. राजा भगत यांनी चांगली साथ दिली. आमच्या समवेत हसराम घरात देखील समालोचक आहेत, परंतु नावाला आहेत ते करत नाही आणि ते स्वयंभू आहेत, स्वतःहून निर्माण झाले आहेत. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट गेलाय. पाहूया चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचे मेतको जमले घ्यायचं यष्टीरक्षक. डॉट डिलिव्हरी राहिला शेवटचा बॉल. या षटकामध्ये मात्र विजय भोईर यांनी जबरदस्त ब्रेक लावला. जो धावंत आलेख, जो धावंत ग्राब होता त्याला संपूर्णपणे जो विराम दिलाय. बॉलिंग मार्क होता या लास्ट डिलिव्हरी इन दी 4th over फ्रॉम विजय भोईर. चला स्पीडअप करा प्लीज. आणि हा यस पुन्हा दा चाबूक शॉट, जबरदस्त चपराक शेवटच्या चेंडूवर घेतलेला दमदार सिक्सर, नेत्रदीप फटका, चार्मिंग स्ट्रोक्स. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 60 आणि राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. डीजे ठोक दे. धन्यवाद. बाम लावा नाही तर मूळ लावा, फरक पडायला पाहिजे. शेवटचं षटक, अंतिम षटक. बॉलिंग मार्क होता यार अनुराग मिश्रा यांनी. हे याचं दुसरं षटक असेल. तिसऱ्या षटकामध्ये शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. अनुराग मिश्रा तयार. धाव संख्या 60. नक्कीच जाऊ द्यावं सगळं काय. सब भूमी गोपाल की. उद्या बांगलादेशी पण तुमच्या संघात येतील, डोंट वरी. येस पुन्हा एकदा ॲक्रो दिला घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक्स मिळेल. फक्त चांगलं रनिंगमध्ये एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 61. 61 ओव्हरवरील 5 धावा. अनुराग मिश्रा आणि विजय भोईर यांनी चांगली गोलंदाजी केली. ज्या षटकामध्ये हाणामारी करायची असते अतिशय चांगली गोलंदाजी केली अचूक टप्प्यावर. कारण आरसीसी पेठ संघ हा अतिशय बलाढ्य संघ आहे. बघा आज सगळ्या नवी मुंबईच्या टीम मात्र आज पॉवरफुल टीम आहेत. पहिल्यांदा बोनकोडे, त्याच्यानंतर गोठिवली आणि हा तिसरा संघ आहे घनसोळी. अनुराग मिश्रा तयार. संघाच्या वतीनं 5वं षटक प्रगतीपथावर. आणि हा यस ब्लाइंड शॉट करायचा म्हणजे चेंडू जाईल बॅकवर्ड गली आणि थर्सली मॅचमधून मिळेल एक धाव आणि पंचांचा एक धावेचा इशारा. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 62. चांगली गोलंदाजी अनुराग मिश्रा यांची. जो शेवटचा अपेक्षित आहे घनसोळी संघाला. वैशाली स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाचा दमदार विजय. प्रतिस्पर्धी संघ होता वडू नवगर, त्या संघाला पराभूत केलं आणि दमदार विजयाची एक जबरदस्त मुहूर्तमेढ. त्याच्यानंतर प्रशांत भाऊ पाटील घनसोळी आणि त्यांना दोनच करतायत पार्थ इंटरप्राइज आरसीसी पेठ. आणि हा हे सकाळ घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू गेला. चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू. उर्वरित फक्त मिळाले 3 बॉल.
चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम अनुराग मिश्रा. शेवटचा अंतिम षटक. 3 balls to go in the 5th over. हो एक स्लॉग स्वीप, जबरदस्त टायमिंग आणि हा चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क. 4 धावांसाठी दमदार टायमिंग. आउटसाइड थोडासा लेग स्पॉट बघूया. जबरदस्त टायमिंग, स्लॉग स्वीप केला. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर 66 म्हणजे 6 वर्षा. दमदार धावसंख्या, कमाल धावसंख्या 6 वर्षा. आणि राहिले अजून म्हणते बॉल 2 बॉल. 2 balls to go. क्लास बॅटिंग. हो येस, पुन्हा एकदा चेंडू असेल हवेमध्ये. हो येस, मॅग्निफिशियंट कॅच टेकन बाय. आणि हा जबरदस्त खतरनाक झेल. आणि राहिला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी. आणि येणारा फलंदाज असेल अविनाश वास्कर. धन्यवाद. आलेला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी. अविनाश वास्कर शेवटचा बॉल केलेल, फेस करेल. संघाचा टोटल झाला 6 वर 6, 66. अनुराग मिश्रा म्हणे इथं चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये मोजल्या धावा फक्त इनिमिन. 6 धावा मोजल्या. काय गोलंदाजी केली, भेदक मारा. ज्या षटकामध्ये लास्ट डिलिव्हरी. आणि हा येस, पुन्हा एकदा चकवून गेला, गुंगारा दिला. आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 15. लेग बायचा रा. येस, हा बरं डिसिजन काय त्यांनाच माहिती नाही. त्यांना काय घंटा माहीत आहे. हे असेच काम चालू आहे तो. धावसंख्या झाली 70 आणि 71 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चला उमंग भोईर, तुम्हाला विनंती अशी कृपया आणि टॉस करून घ्यायचा आहे. मागच्या सामन्याचा विनर आणि या सामन्याचा विनर ना. येस, म्हणजे आता विनर व्हायचं आहे अजून. उमंगजी या बाबा. या, तुमची बॉडी चांगली आहे. शिल्पा शेट्टीपेक्षा अर्धी आहे, त्याच्यामुळे तुम्ही फिट आहात. हे 3000 रुपये घेऊन जा बाबा. 3000 रुपये घेऊन जा प्लीज. इकडे या जरा. काय लावायचं तो विकेट हॅट्रिक. हॅलो हॅलो हॅलो. अच्छा अच्छा, विकेट हॅट्रिक्स. येस, तर विकेट हॅट्रिकसाठी हे 3000 रुपये ठेवले आहेत आमचे. एकाहत्तर धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 14.2 म्हणजे 20. 14 म्हणजे 70. येस, टार्गेट नक्कीच कठीण असेल. शेवटी बलाढ्य संघ ते घनसोली देखील हा ताकदवर संघ. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. चला स्पीडअप करा प्लीज. आणि 70 धावांची 71 धावांची गरज.
तर तुम्ही विकेट हॅट्रिक प्राप्त केलीत. RCC पेठ तुम्हाला 3000 रुपयाचे कॅश प्राईज. तुमचे पाकर बाद एंटरप्राइजेस RCC पेठ. येस हसुराम घरत पुढची इनिंग सांभाळतील. कारण आम्ही आहोत काय माहीत आहे. इथं या जरा. नाही इकडे आहे. हॅलो धन्यवाद. नमस्कार मित्र. खरं तर आजचा हा शेवटची रात्र सौ मंजिता मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 हे दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहत आहोत जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. RCC पेठ विपक्ष घनसोली असा सामना या भव्य दिव्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे एक आक्रमक अशी जोडी आपण पाहिली यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्येक स्टेटसला बघितली. आज आणि 1 नंबर जोडी म्हणजे बेनकालवाला धन्यवाद पाहिजे. एवढं मोठं मैदान तुम्ही शिडकोकडून घेतलं म्हणजे अतिशय अभिमानास्पद आहे. कारण दुसरीकडे मैदानात नाही आली राहिले. खरं तरी भेंडकर गावाची कृपा विठोबाची कृपा आहे त्यांच्यावरती. आणि सर्व राजकीय बाजूला चपला ठेवून या ठिकाणी चांगल्या प्रकारची व्यवस्था करतात. हे सर्व आपण पाहत आहोत. सन्माननीय आपण पाहत आहोत विद्यमान सरपंच सौ मंजिता मिलिंद पाटील आणि त्यांचे यजमान आणि सर्व टीम त्यांची या मैदानासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते या मैदानाचा पाठपुरावा घेत आहेत. नक्कीच यस अतिशय विद्यमान सरपंच मॅडमच्या आदरणीय सौभाग्यवती मंजिता मिलिंद पाटील यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा त्यांचे यजमान मिलिंदजी पाटील आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक दिनेशजी पाटील आणि जुगल घरत एक दमदार फलंदाज. नक्कीच तत्पूर्वी मी विनंती करतो या आदरणीय सन्माननीय चंद्रविलास घरत साहेबांना की आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. फ्रेंड सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रविलासजी घरत आपणास विनंती केली जाईल आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. या सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण घनसोळी संघाची. राहुल शेट्टी एक दमदार फलंदाज. सध्या नवी मुंबईमध्ये चर्चेत असलेला फलंदाज राहुल शेट्टी. बरेच विक्रम ज्या मोठ्या मोठ्या खेळी ज्या इनिंग साकारल्या राहुल शेट्टी आणि त्याचा जोड आहे निखिल मडवी. कारण म्हणजे घनसोळीमध्ये तब्बल मोठे 20 टीम होतील. कारण घनसोळी हा नवी मुंबईमध्ये दुसरा चायना आहे. 20 टीम अशाच होतात. भरपूर प्लेयर आहेत. 24. अच्छा आम्ही कमी सांगितलं बघा. आणि हा या दमदार टायमिंग पहिल्या चेंडू गेलेला आक्रमण आणि पहिले षटक प्रगती बद्दल बॉलिंग मार्क तयार. अरबाज शेख काय जबरदस्त टायमिंग. संघाची धावसंख्या 4. असाच तुम्हाला अटॅक करावा लागेल घनसोळी. कारण आमचा मला पण अभिमान आहे मी नवी मुंबईचा आहे बरोबर की नाही. तुम्ही रायगडच्या आहात. शेवटी ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी बरोबर की नाही. राजकारण आहे जाऊ द्या. कारण आम्ही कलाकार आहोत. हो यस पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक्स वॉटर स्ट्रोक्स केलेलं आक्रमण दमदार टायमिंग फलंदाज राहुल शेट्टी ऑन द फायर. जबरदस्त फोर्स केलाय 2 चेंडूमध्ये दमदार टायमिंग. टोटल स्कोर इज 10. काय म्हणा सुराम बरं. नक्कीच ईट का जवाब पत्थर से. यस नक्कीच. साहेबा शेख 2 चेंडूमध्ये 10 धावा मोडल्यात. 500चा स्ट्राईक रेट. काय बॅटिंग अफलातून बॅटिंग. ट्रेमेंडस स्ट्रोक्स. पहिला चौकार नंतर मात्र षटकार. हो येस पुन्हा एकदा टायमिंग शुड बी एक्सलंट. तर मिळेल फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या स्ट्रोक मात्र चांगला होता. संघाची धावसंख्या 11वर. हसुराम घरात. राहुल शेट्टी आहे ना हा अतिशय तगडा आणि घनसोळी संघ अतिशय बलाढ्य. बऱ्याच टीम बऱ्याच स्पर्धा होतात.
घनसोळी गावामध्ये क्रिकेटचं अतिशय माहेरघर, क्रिकेटचे पंढरी म्हटले घनसोळी गाव आहे. त्यांची नुकतीच जी GPL झाली घनसोळी प्रीमियर लीगमध्ये जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये असाच खर्च केला असेल. चांगलं आयोजन होतं त्या ठिकाणी. खेळले नवीन फलंदाज निखिल मडवी, धावसंख्या 11, किती 9.5 लाख. क्या बात आहे. बघा एक गंठन आली असती. हो येस आउटसाइड लेफ्ट मुन्नादा अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा, डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 4 चेंडूमध्ये धावांची धावसंख्या टोटल 11 वर. स्ट्राईक रेट पाहिजे तुम्हाला 14.20 ना रे, 14.71 म्हणजे 71 धावांची गरज. आसुराम घरात सामना नक्कीच रंगतदार होईल. शेवटच्या चेंडूमध्ये जाईल आणि जावा ही श्रींची इच्छा. तुम्ही असं काय चष्मा घालताय घालताय? नक्कीच 2 संघ बघितले तर बलाढ्य संघ आहेत आणि चुरसताही आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या चेंडूपर्यंत असा हा सामना आहे. नक्कीच. हो येस पुन्हा ऑनसाइडला ताकदवर स्ट्रोक्स आणि हा दमदार टायमिंग. अफलातून मग ट्रेमेंडो निखिल मडवी इज ऑन फायर. दोन्ही करून आग लागलेली आहे. डीजे आहे. असुराम घरात सोने पे सुहागा, घोड्या बरोबर नालाची यात्रा. निखिल मडवी इज ऑन फायर. पहिल्यांदा राहुल शेट्टी यांनी तब्बल 14 षटकार जे आग लावून दिली. नंतर मात्र हा गेला घेऊन आले रॉकेल. अजून बॉल बाकी आहेत. शहबाज शेख 2 बॉल वाटते बाकी आहे. 2 बॉल्स टू गो. जी स्टार्ट होती पाहिजे ती 14.20 मात्र त्याच्यापेक्षा भन्नाट खेळ केलाय घनसोळी. आणि हा फ्री हिट असेल त्यामुळे काहीही नाही. फलंदाज मुक्तपणे फलंदाजी करू शकतो. 1 धाव मध्ये संघाचा टोटल स्कोर झाला आहे 19 क्या बात आहे. दमदार फलंदाजी असुराम काय म्हणाल? नक्कीच सर, आपण बघितलं पहिल्याच्या सामन्यामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये 18 धावा काढल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. तर यावेळेला आपण बघितलं की वरचढ मात्र संघ घनसोळी संघ पाहायला मिळतोय. नक्कीच इतका जवळ 1707 तरी घनसोळी संघाचं पारडं मात्र जड आहे. जबरदस्त वर्चस्व, हुकूमत, दहशत. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम शहबाज शेख. राहुल शेट्टी तयार खेळण्यासाठी. आणि हा यस पुन्हा एकदा बघा. पहिल्यांदा आक्रमण, नंतर मात्र बचाव. काही चेंडूची वाट लावायची, काही चेंडूची वाट बघायची. पुन्हा 2 धावा मिळते. यस तंत्रशुद्ध फटका, चांगलं रनिंग मिळते वेक्याने. षटक क्रमांक पहिले संपुष्टात. पहिल्या षटकात तब्बल लुटल्या धाव संख्या 21. क्या बात आहे असुराम करत काय म्हणाल? खरं तर हा सामना बलाढ्य आपण पाहतो. पहिल्यापासून आपण बघितलं RCC पेठ एक मोठा संघ, परंतु त्याला टक्कर देण्यासाठी या ठिकाणी घनसोळी संघ तितक्या ताकदीनं या ठिकाणी प्रयत्न करते. प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी पाहायला मिळतोय. नाही सध्या घनसोळी संघ हा अतिशय टॉप रँकचा संघ आहे. बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या स्पर्धा असतात त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हा संघानं जे दैदिप्यमान यश प्राप्त केलं आहे. पहिल्या षटकात धावसंख्या 21. दमदार सलामी, धुंद फुंद सुरुवात, ट्रेमेंडस टॉस. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजने दुसरं षटक प्रगतीपथावर. RCC पेठ संघाचा बॉलिंग मार्ग तयार. बंटी जोशी देखील हा अतिशय अनुभवी गोलंदाज आहे. मोठं नाव आहे बंटी जोशी म्हटलं तर मोठं नाव आहे. आणि RCC पाटील रातो के कातील या संघाने नेहमी काय म्हटलं तर नेहमीच ज्या फायनल असतात पण सध्या त्यांची जागा पटकावली कोणी तर जीवदानी बामण नोंगरी तेजस म्हात्रे यांचा संघ
बऱ्याच ठिकाणी तेजस मध्ये संघ असंच संघ तयार केला नाही. बऱ्याच ठिकाणी कुठेही स्पर्धा असू द्या, भिवंडीमध्ये असू द्या, कुठे असू द्या, सध्या त्यांचा दबदबा जबरदस्त आहे. चला बॉलिंग मार्ग तयार. बंटी जोशी संघाच्या वतीनं दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक प्रगती पदावर. हो यस दमदार टायमिंग आणि हा चेंडू गेला आउट ऑफ पार्क आणि हा दमदार सिक्सर नेत्रदीपक टायमिंग न आव देखा न ताव देखा. हा जबरदस्त घमासान. संघाची धाव संख्या झाली 27. स्कोर झाला आहे 29. फॉर द लॉ बिनबाद 29. दमदार सलामी घनसोळी संघाचा हा जबरदस्त अटॅक. आक्रमण अफलातून फलंदाजी आणि हा यस हाफ ट्रॅकर पुन्हा आक्रमण. चेंडू हवेमध्ये असेल. शेप लँड झालाय. टोटल द स्कोर झाला आहे 30 वर. असुराम घरत सुरुवात मात्र चांगली आहे. ज्यावेळी सुरुवात चांगली असते वेल बिगन इज हाफ डन इंग्रजीने म्हण आहे. ज्यावेळी सुरुवात चांगली असते त्यावेळी अर्धा अधिक काम झाल्यासारखं असतंय. संघाची धावसंख्या 30 वर. काय म्हणाल? नक्कीच आपल्याला माहिती आहे की सुरुवात चांगली आली की शेवट पण चांगला होतो. नक्कीच. पण आरशीची पेठ हा लढवया संघ आहे. कधीही कमबॅक करू शकतो. निखिल मडवी खेळण्यासाठी तयार. हो येस पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग. भन्नाट मारा सुसाट मारा. पुन्हा एकदा फलंदाज बीत आलाय. डॉट डिलिव्हरी आणि उर्वरित बॉल बाकी आहे षटकामधले. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम बंटी जोशी. धाव संख्या 30 जिंकण्यासाठी राती राजून 19 चेंडूमध्ये 41 म्हणजे टार्गेट अजून फार आश्रम काय घरात कठीण असेल. शेवटी क्रिकेट आहे काही होऊ शकतं. आणि हा यस पुन्हा एकदा खरं तर या ठिकाणी आपण विचार केला तर बंटी जोशींनी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. यस नक्की पहिल्या षटकाच्या वेळी 21 धावा होतात. त्याच्यानंतर मात्र बंटी जोशीने मात्र आपल्या संघाला जो आवश्यक
कमबॅक होता, पुनरागमन करून दिलंय आणि 2 षटकाचं संपलं. पहिल्या षटकात 22, नंतर मात्र बघ आता 9 धावा दिल्या. काय जबरदस्त भन्नाट मारा केला. अचूकता, दहाकता आणि भेदकता असा हा संमिश्र मारा. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम बंटी जोशी, फ्रॉम आरसीसी पेठ. आणि उर्वरित पाहिजे 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 41 धावांची गरज. आसाराम घरात टार्गेट नक्कीच कठीण आहे. आता मध्ये घनसोली संघाला थोडा अटॅक करावा लागेल. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला मोठे हिट करावे लागतील, कमीत कमी 2. जिशान शेख अजून एक तगडा गोलंदाज. बघा यांच्याकडं एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही संघ समतोल आहेत. घनसोली संघ हा देखील काय लेच्यापेचा नाही आहे. आसाराम घरत नक्कीच दोन्ही तुल्यबल्य आपल्याला संघ पाहायला मिळतात. रोमांचक सामना हा आपल्या प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेलच. आणि प्रेक्षकांचे नेहमीच उत्कंठावर्धक काय असतात बघूया. आणि बरेच प्रेक्षक ऑनलाईन देखील बघतात. ज्यावेळी तो उरणमध्ये असतं प्रेक्षकांची मात्र प्रचंड गर्दी असते. हे खरं म्हणजे उरणकरांची एक खासियत आहे. आमच्याकडे फक्त काय खेळणाऱ्याने असतं येतं बघतात, तेवढे नंतर येत नाही. चला बॉलिंग मार्कवर या. जिशान शेख पहिला चेंडू खेळेल. फलंदाज राहुल शेट्टी. आणि हा यस पुन्हा एकदा केलेलं आक्रमण आहे. आणि हा पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होईल. पहिला धक्का आणि फलंदाज बाद झाला आणि झेल देणारा फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक नमित पगडे. आणि हा पहिला धक्का आहे. आसाराम घरत खरं म्हणजे या विकेटला राहणं महत्त्वाचं होतं, कारण एक तगडा फलंदाज आहे, एक जबरदस्त धावांचं मशीन होतं राहुल शेट्टी. काय म्हणाल? खरं तर ते नियतीला मान्य नाही सर. तर आपण बघितलं फटके यांची आतषबाजी चांगली पाहायला मिळाली होती राहुल शेखच्या माध्यमातून, परंतु ते नियतीला मान्य नसल्यामुळे हा आपण बघितला एक डीप मिड विकेटला मात्र झेल टिपला. नक्की नक्की फटका मात्र थोडा हवेमध्ये राहिला. खरं म्हणजे त्याचा डीप मिड विकेटच्या डोक्यावरून तर टोळवायचा होता, परंतु चेंडू मात्र आपलातून फेकला होता. जिशान शेख यांनी पहिले यश, पहिला ब्रेक थ्रू आणि वनडाऊनचा फलंदाज हेमंत पाटील द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. संघाला तारक की मारक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळालेलं घोडा मैदान जवळ. उर्वरित चेंडू राहिले 17 आणि पाहिजे धावा जिंकण्यासाठी 41. टार्गेट फार कठीण आहे. जटिल आव्हान, मुश्किल आव्हान, कठीण, अशक्यप्राय, अवघड, अवजड, डोईजाड आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. जर 2 मोठे हिट आले तर नक्कीच पुन्हा एकदा घनसोली संघ कमबॅक करेल. एक जबरदस्त बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार, 2 टोकामध्ये घमासान, यादवी, रणधुंदवी, रणधुमाली. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार टायमिंग, अफलातून फटका आल्या आल्या जे आक्रमक रवैया केला आणि संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवला आहे 36-36. बघितला तर विचार केला तर हा क्रिकेट म्हणजे सरड्यासारखा खेळ आहे. नक्कीच कधीही रंग बदलतो. नक्कीच म्हणून म्हणतो क्रिकेट इज गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज. संपूर्ण अनिश्चिततेचा कोण कुठला संघ बाजी मारेल. सध्या तरी हा सामना अजूनही. आणि हा यस बघा पहिल्यांदा आक्रमण, नंतर मात्र बचाव करताना चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू डिलिव्हर केलाय. जबरदस्त मारा उजव्यासीच्या बाहेरून ठेवला. पहिल्यांदा आक्रमण, नंतर मात्र कुठलाही पर्याय नव्हता. डॉट डिलिव्हरी. उर्वरित चेंडू राहिले 16 आणि धावाबाजी जिंकण्यासाठी तब्बल 35 धावांची गरज. म्हणजे अजूनही मॅच रंगतदार अवस्थेत. हो येस अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. जबरदस्त बघूया सामना उत्कंठावर्धक, नाट्यमय, रोमांचक, जबरदस्त ट्विस्ट, थ्रिलिंग मॅच, जबरदस्त क्लायमॅच, कट टू कट रफॅटम सामना. आसाराम घरत सामना अजूनही बघूया जबरदस्त सामना आहे. 2 टोक्यामध्ये एक जबरदस्त काटे की टक्कर, कड़ा संघ से कड़ा मुकाबला. बॉलिंग मार्क को तैयार जिशान शेख, खेलेल निखिल, फलंदाज हेमंत. ये देखो ब्लाइंड स्ट्रोक आउटसाइड द ॲप पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. खरं म्हणजे तुम्हाला जर जमत नसेल तर नॉन शकता फलंदाज असेल ना कुठेही पुश करा. हे तुम्ही टेक्निक वापरावं लागेल. सगळे चेंडू काय हिट करण्यासारखे नसतात. ही समय सुचकता तुमच्याकडे असेल तर नक्कीच 35 धावांची गरज. राहिले बॉल
13 धावा म्हणजे लास्ट डिलिव्हरी जिशान शेखनं काय गोलंदाजी केली. ये देखो अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. काय अफलातून मारा केला. पहिल्या षटकात जरी 21 धावा आल्या, नंतर मात्र 9 धावा आणि या षटकात तब्बल फक्त एरमिन 6 धावा दिल्या आसुराम करत. काय गोलंदाजी केली अचूक टप्प्यावर. काय म्हणाल? खरं तर कमबॅक केले पूर्णपणे. आपण घनसोली टीमला असं वाटलं होतं एका बाजूनं किल्ला लढवण्याचा प्रयत्न करेन, कारण 21 धावा पहिल्या षटकामध्ये झाल्या होत्या. तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि 6 धावा म्हणजे पूर्णपणे कमबॅक केलं. या ठिकाणी आपण बघितलं की बंटू जोशी आल्यानंतर एक कमबॅक केला, प्रयत्न केला. येस नक्कीच. येस अचूक टप्प्यावर जो आपल्याला पाहिजे होतं युटर्न आणि 12 चेंडूमध्ये म्हणजे 35 म्हणजे प्रति षटकामाग जवळजवळ 17.50 म्हणजे 7.5 धावांचं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. आता मात्र घनसोली संघाला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल. कुठलाही पर्याय नसेल. प्रत्येक चेंडू तुम्हाला, कारण ही स्पर्धा आहे कंपल्सरी चेसे विकेटवर नाही. तुम्हाला विकेट येऊन फायदा पण होणार नाही. तुम्हाला अटॅक करावा लागेल. येणारा प्रत्येक चेंडू तुम्हाला टोळवावा लागेल. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. सेन्सिबल या मेरिटवर क्रिकेट खेळावं लागेल. 4थं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर तयार आरसीसी पेठ संघाचा पार्थ एंटरप्राइजेस. आरसीसी पेठ संघाचा नवीन गोलंदाज अरबाज शेख. ये देखो आणखीन एक रोग गेला, दूसरा रोग तैयार. अरबाज शेख ऐसे कई बीमारी है आरसीसी पेट की जो त्रस्त करते हैं, ध्वस्त करते हैं. अरबाज शेख तयार संघाच्या वतीनं 4थं षटक प्रगती पथावर बॉलिंग मार्क तयार. जर तुम्ही विकेट हॅट्रिक प्राप्त केलीत त्यांच्या पुरस्कार दे तब्बल मिळतील 3000. सामना जिंकला तर थेट वाईन शॉप गाडा तिथे खुर्च्या लावा. रात्रभर प्या तरी पैसे जमणार नाहीत. ये देखो पहला चेंडू बना अब्राम ने निवली जोरदार अपेल. 1 से कुछ नहीं होने वाला है. आणि 11 चेंडू मध्ये पाहिजे 34. 11 मस्ट गो रिक्वाय 34 रन्स. अटी-तटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. 2 टोक्यामध्ये घमासान, कलगी तुरा, रणधुंदबी, रणधुमाली, रणकंदन. बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंगधाव. एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर 11 चेंडूमध्ये ठोकायचे आहेत 34 धावा. पुढून ठोका, मागून ठोका, पण ठोका. ठोका म्हणजे षटकार चौकार मारा. पुढचं ऐकून घ्या ना जरा. हे देखो पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. क्या बात आहे. दमदार गोलंदाजी असुराम करत. यस काय आला परेश पाटील क्वालिफाय पंच. जाऊ दे त्याला काय बोलतो उलटे सुलटे निर्णय आपल्या डोक्याला व्याप व्हायचा. बरोबर की नाही? हा त्याचं डोकं फिरलं तर काय करणार. एक तर बिचारा करतोय अंपायरिंग. आता रात्री दुसरा कोण आणायचा इथं? उमंग तू करणार अंपायरिंग. आणि हा चेंडू झाला डीप फाईन गेला पुन्हा एकदा. ये देखो रिव्ह्यू. अरे तुम्हाला काय तिथं उपटायला ठेवलंय. सारखे रिव्ह्यू घेणार, DRS घेणार. अरे तुम्हाला पण द्यायच्यात की नाही? बरोबर की नाही? उपटाला म्हणजे गवत हो मैदानातलं. पुढचं ऐकून घ्या जरा. तत्पूर्वी डिसिजन पेंडिंग असेल. तत्पूर्वी आज अगदी BCC बेंडकल बीचचे खंदे पाठीराखे मयुरेश पाटील खोपटे आज त्याचा वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. येणारं आयुष्य यशाचं, कीर्तीचं, भरभराटीचं, उन्नतीचं जावो हीच सायंचरणी प्रार्थना देऊन सरपंच ट्रॉफीतर्फे आणि तसेच बेंडकलचे संपूर्ण शिलेदारातर्फे मयुरेश पाटील खोपटे आपणास वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा. येस फेअर डिलिव्हरी, वैध मारा, फेअर डिलिव्हरी. हे चांगला निर्णय अंपायर. बरं ते कशाला मार खाणार हो? बरोबर की नाही? हे खातीर मार लाईव्ह आले. बरोबर की नाही? म्हणून तर थर्ड अंपायर ठेवायचाच नाही हो. कमिटीचा अंपायर म्हणजे दांडका काढायला बरी हो. आणि हा येस पुन्हा एकदा चांगलं आक्रमण केलाय. आणि हा पहिला सिक्सर दमदार या षटकामधला. उर्वरित समीकरण सोपं करून ठेवलंय. बॉल राहिले बाकी
8 चेंडू आणि 27 धावांची गरज. 8 balls टू गो, रिक्वायर्ड 27 रन्स. दिनेश हे दोन आयोजक, हे दोन अरे आयोजक, हे दोन आयोजन देखील. धन्यवाद धन्यवाद यावेळी धन्यवाद. येस 8 बॉल मध्ये 27 धावा करायची. हसराम करत काय करता टार्गेट. खरं तर या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे सर. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील, कारण तुम्हाला हे जसं बघायला कठीण आव्हान आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ हा पेठ संघ आहे. चला 2 balls टू गो फ्रॉम अरबाज शेख. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात. हसराम घरत 21 धावा, त्याच्यानंतर मात्र 9 धावा, त्याच्यानंतर 6 धावा. काय गोलंदाजी केली, भेदक मारा करून प्रतिस्पर्धी संघाला असं वाटलं होतं की एक षटक सामना जिंकतील, परंतु त्यांच्यावर मात्र जे पाणी फेरलंय. आणि ह्या येस चांगला टायमिंग. येस प्रॉपर स्ट्रोक, टेक्निकल तंत्रशुद्ध फटका, कलात्मक दर्जेदार स्ट्रोक आणि उर्वरित समीकरण. पाहिजे धावा 23, बॉल राहिले 7 बॉल. 7 balls टू गो, रिक्वायर्ड 23 रन्स. धन्यवाद. शेवटचा चेंडू तयार. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम 4th ओव्हर. 7 चेंडू 23 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच झाली, पुरेपूर पैसे वसूल झालेत आणि मिळेल फक्त 1 धाव. 100 कुछ भी नाही. राहिलं शेवटचा अंतिम आखेरचं निर्वाणीचं फायनल ओव्हर. स्लॉगवर 6 चेंडूमध्ये ठोकायच्यात. 22 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. पाणी घ्या बाबा. 12वा 12th मॅन. पाणी प्या आणि पाणी नंतर काढा. 12वा फक्त त्यानेच करायचा आहे. साला करवला तो, छत्री त्याने धरायची, नारळाची पिशवी त्यांच्या कमरेला. सगळी कामं करायचं. 12th मॅन. त्या दिवशी एक प्लेयर आला बघा, जीन्स पॅन्टवर उतरला. यार तो मॅच खेळला की साखर पुढे आलाय. घेतले ऑब्जेक्शन. भिवंडीला एक स्पर्धा होती, त्यांचा प्लेयर आला 12वा बघा, त्याला होता हागणा मुंडण्याचा त्रास होता. त्याने घेतला ऑब्जेक्शन, तो गेला बाहेर लघवीला. म्हणून असं काय त्रास असेल ना तर घरातून हागेत लावू नये प्लीज. जास्त त्रास असेल हागेतवर हागेत लावा, तासाला चेंज करा. 40% नियम स्ट्रिक्ट असतात ना असुराम करत. हां बस. 6 मध्ये 22, 6 गेंदे 22 रन. आणि सारखं विचार नका. एका ठिकाणी अशी स्पर्धा होत आली, फक्त चौकार मारला, दादा स्कोर का 4 वेळा विचारला झाला, म्हणजे 1 ग्लास दूध पिणार आणि काट्यावर जाऊन वजन करणार. डोकं खाऊ नका. 6 मध्ये 22 तर आमच्यावर नका हो, तुमचं ठेवा झाकून आणि आमचं बघा वाकून. काय होणार नाही. आम्ही काय बरोबर की नाही. आम्ही आहोत मैताचे भटजी, मकर साफ करणार आहे. बघा जो मेन भटजी आहे तो पूजेला सांगायला ना, पण मकर साफ करायला त्याला माहीत आहे. काजू असतात, बदाम असतात, चिल्लर असते आणि आपले आगू लोक सगळे देणार. कांदे बटाटे देणार, डाळ देणार. चला शेवटचा गोलंदाज बंटी जोशी. आणि हा येस पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट मारा. 5 मध्ये पाहिजे. 22 धावांची गरज. पुन्हा एकदा घनसोळी संघ थोडासा बॅकवर्डर. संघ उतरणीला 5 मध्ये 22. हसराम करत काय म्हणा. खरं तर ही टेक्निक आहे बघा गोलंदाजाची. येस नक्कीच. ऑफस्टमोरचा चेंडू मात्र चांगल्या प्रकारे टाकला. येस नक्कीच. आउटसाइड द ऑफस्टम. खरं तुमचा लेग स्टिकला गेला तर नक्कीच फलंदाज षटकार चौकार मारेल. ही रणनीती आहे. टेक्निकल बॉलिंग अटॅक. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु धावा मात्र किती मिळतील. 2 धावा मिळतील आणि फलंदाज मात्र बाद होईल. यस काय जबरदस्त फिल्डिंग केली, अचूक फेक केली आणि 4 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 21 धावा. चेंडू 21 धावांची गरज. 4 balls टू गो, रिक्वायर्ड 21 रन्स. हसराम करत. खरं तर सामन्यामध्ये एक रोमांचक चुरस आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचं मन भरलेलं असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सामना मोठा आहे. नक्कीच मोठा सामना आहे. दोन्ही संघ बलाढ्य ताकदवर आहेत. एक जबरदस्त लक्षणीय सामना. 2 रंगामध्ये घमासान चालू आहे. हीर चुरस, ईर्ष्या, चढाव, संघर्ष, अहमामिका.
आणि नवीन फलंदाज उमेश. आणि बॉल राहिले 3 आणि धावा पाहिजे 20 ना रे. 19. 3 बॉलमध्ये 19. आणि तुम्हाला जरी 3 षटकार मारले तरी तुम्हाला फरक पडणार नाही. ये देखो और एक डॉट गेन आणि फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का. आता मात्र घनसोळी संघाचं आव्हान जवळजवळ संपूर्ण होण्याच्या मार्गावर. शेवटी क्रिकेट आहे, काय होऊ शकतं बघा. आणि नवीन फलंदाज जाईल आशिष पाटील. विचारला ताई तुमचं मानधन किती? तो म्हणतो 5,000. बघा 2 तासाचे 5,000 ना आरतीमध्ये 2,500 3,500. मग तुम्ही इथं काय रात्रभर उपटताय काय आहे तुम्हाला सांगा मला. धन्यवाद. यस चला बॉल राहिले 2. जवळजवळ सामना फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी बाकी आहे. ये क्या हुआ कैसे हुआ. जाऊ द्या रात्रभर आता विचार करू नका. जाताना आरामशीर जा. कुठं वाईन शॉप वगैरे गाठू नका प्लीज. उद्या संडे आहे, आनंद व्यक्त करण्यात एकादशी आहे प्लीज. कारण एकादशीमध्ये वांगे खाले तर माणूस नरकामध्ये जातं असं म्हणतात हा बाबा. नाही मस्कर नाही करत, असं मी प्रवचनमध्ये ऐकलं. तो इंदुरीकर महाराज म्हणतात. व्हाईट बॉल. घनसोली संघ बाबा काय करतायत बसायचं. आणि हा डॉट बॉल राहिला फक्त शेवटचा बॉल. चला बाजार उठवलेला आहे. घनसोली संघ आरामशीर जा. तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला, चांगली टक्कर दिली आणि निश्चितता विजय प्राप्त केला, प्रस्थापित केला. पार्थ एंटरप्राइजेस आरसीजी पेठ संघाची ही विजयाची नांदी मुहूर्तमेढ आगास. चला या नेक्स्ट मॅच होईल बी बामण डोंगरी आणि पेठ संघ या दोन्ही संघाचे कॅप्टन. बघा दोन्ही संघ रायगड जिल्ह्यामधील आहेत. मला वाटतंय आमच्या नवी मुंबईमध्ये म्हणते 2 संघ गेलेत बाहेर, फक्त एक असेल. चला या दोन्ही संघाचे आणि त्यांचे पॅकर कुठे आहेत? पैसे घेऊन जा बाबा, नंतर कामाला येतील हो. चला